समृद्धी महामार्गावरील माळीवाडा इंटरचेंज दरम्यानच्या रस्त्यावर मंगळवारी रात्री शेकडो खिळे आढळले। यामुळे वाहने पंक्चर झाली आणि महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। काही वाहनधारकांनी या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले। सदर घटनेचा अनुभव घेतलेल्या संतोष सानप नावच्या प्रवाशाने सांगितले की मी कुटुंबासोबत जालना येथून पनवेलला जात होतो। माझ्या गाडीसोबत अनेक गाड्यांचे टायर पंक्चर झाले। यापूर्वीही माझ्यासोबत असे घडले आहे। याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावरही कोणतेही सहकार्य मिळत नाही। समृद्धी महामार्गावरील 54 किलोमीटरच्या पॅचच्या नियमित देखभाल आणि दुरुस्तीचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे। लेन नंबर 1 वर काम सुरू होते। लेन 2-3 वाहतुकीसाठी चालू होते। यासाठी नोझल्स बसवून त्याद्वारे केमिकल सोडून महामार्गाचे आयुष्य वाढवले जाते। मंगळवारी सकाळी या ठिकाणी नोझल्स लावण्यात आले होते। त्यानंतर 24 तासांनी काम झाल्यानंतर ते काढण्यात आले आहे, असं डीसीपी प्रशांत स्वामी यांनी सांगितलं। समृद्धी महामार्गावरती खिळे असल्याबाबतचा जो व्हिडिओ रात्री व्हायरल झाला होता, तर त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की समृद्धी महामार्गावरचा 54 किलोमीटरचा जो पॅच आहे त्याच्या मेंटेनन्सचं काम चालू होतं आणि ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे तर त्या ठिकाणी मेंटेनन्सचं काम चालू असताना म्हणजे जवळपास मागच्या 8 दिवसापासून हे काम चालू आहे। लेन नंबर 1 वरती काम चालू आहे। लेन नंबर 2 आणि 3 ह्या सुरू होत्या। लेन नंबर 1चं काम चालू असताना त्याला प्रॉपर व्यवस्थित बॅरिकेटिंगसुद्धा केलेलं होतं आणि हे काम करत असताना जे इंजेक्टेबल नोझल्स असतात तर ते त्याच्यामध्ये बसून त्याच्यामध्ये केमिकल सोडलं जातं, जेणेकरून ब्रिजची स्ट्रेंथनिंग होते। ते काम चालू होतं आणि ते काल सकाळी लावलं होतं आणि म्हणजे आज सकाळी ते काढलं गेलेलं आहे। जवळपास 24 तासाची ही प्रोसिजर आहे। अशा प्रकारचे कुठलेही खिळे लावण्यात आलेले आहेत किंवा काही हे सगळी अशा प्रकार कुठलाही घडलेला नाही। आणि ज्यावेळेस रात्री बॅरिकेड्स त्या ठिकाणी लावले होते आणि कुठल्या तरी एका अज्ञात व्हेकलनं ते बॅरिकेड्स तोडले गेलेले आहेत। त्यामुळे जे 2-3 व्हेकल्स आले ते पंक्चर झालेले आहेत। ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस HSPचे पोलीस आणि दौलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस तात्काळ घटनास्थळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये। प्रशासन पूर्णरित्या दक्ष आहे। जे यापुढेही जे काही मेंटेनन्सची कामं केली जातील त्या प्रत्येक वेळेस प्रॉपर बॅरिकेटिंग रिफ्लेक्टर्स लावून कामं केली जातील याची आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत। आता कुठलाही धोका नाही महामार्गावरती? नाही, मेंटेनन्सचं काम आजही ते नोझल्स काढलेले आहेत। वाहतूक पूर्णरित्या सुरळीत सुरू आहे। नमस्कार, मी संतोष सानप। मी आता जालन्यावरून निघालोय, पनवेलला चाललोय। इथून मागं पण माझ्यासोबत अशी 1-2 वेळेस घटना घडली। आजची ताजी घटना आहे बघा, लाईव्ह घटना आहे। हे किडे बघा, हे समृद्धी हवे आहे। 1 तास झाले पोलिसवाल्यांना फोन करतो, समोरच्या गाडीचे 4 टायर पंक्चर झाले। पोलीसची मदत अजिबात होत नाही या रोडवरती।